आज आपण पाहणार आहोत सरळ व्याज. सरळ व्याजाचं आपण एक उदाहरण घेतलं आहे. ते कसं सोडवायचं ते पाहूया. एका माणसाने 2 वर्षांसाठी दर साल 10% दराने रुपये 7,500 चे कर्ज घेतले तर त्याला किती रक्कम परत करावी लागेल. आधी आपल्याला काही काढावं लागेल व्याज आणि नंतर रास काढावी लागेल. म्हणून रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. तर बघूया. दर साल विचारले म्हणजे वर्षासाठी, दर वर्षासाठी. तर ह्याचं सूत्र काय आहे? मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी. 2 वर्षासाठी छेदात 100. 0 0 गेला, 0 0 गेला. 75 गुणिले 10 बरोबर किती येतं? 75 गुणिले 10 बरोबर 750. आणि गुणिले हे 2 राहिलं, मग गुणिले 2 करायचं. 2 0 0, 2 पंचे 10, हातचा 1, 2 7 14 1 15. मुद्दल काय आली? मुद्दल बरोबर 1500 आली. पण आपल्याला परत रक्कम किती करायची ती बघायची, म्हणून रास काढावी लागेल. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. तर आपली मुद्दल किती आहे? 7,500 आणि आपलं व्याज किती निघलंय? 1,500. ह्यांची करायची बेरीज. 7,500 अधिक 1,500 बरोबर 9,000. म्हणजे त्याला परत किती रक्कम करावी लागेल? 9,000 ही रक्कम त्याला परत करावी लागेल. बाय बाय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.